ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या संभाजी कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी झाल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने तीव्र संताप व्यक्त केलाय। कादंबरी तात्काळ जप्त करावी, आक्षेपार्ह मजकुरात दुरुस्ती करावी आणि लेखकाने जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे। नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेडी येथे रात्री चावडीवर ग्रामस्थांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी वृक्षारोपण, स्वच्छता, नैसर्गिक शेती व गोपालनाचे महत्त्व सांगितले। लवकरच मराठी भाषा शिकणार असल्याचेही असे त्यांनी जाहीर केले। पुण्यातील साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी बंटी जहागीरदारच्या हत्येने श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली आहे। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती। या प्रकरणातील फरार आरोपींना अहिल्यानगर पोलिसांनी समृद्धी महामार्गावरून अटक केली। मोबाईलवरून ऑनलाईन शॉपिंग करताना खार पश्चिमेतील खार दांडा परिसरात राहणाऱ्या साहिल शेख याची फसवणूक झाली आहे। अज्ञात व्यक्तींनी ऑनलाईन खरेदीच्या नावाखाली त्याच्याकडून 55,065 रुपये उकळले आहेत। नववर्षाच्या रात्री मद्यप्राशन करून भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली। वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून शहराच्या वेगवेगळ्या भागात 208 मद्यपी वाहन चालकांविरोधी कायदेशीर कारवाई करून त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहे। नांदेडमधील माजी नगरसेवकाने तिकीट देण्यासाठी 50 लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप अशोक चव्हाण यांच्यावर केला असून त्यामुळे राजकारण तापले आहे। मात्र हे आरोप अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावत कोणाकडूनही पैसे मागितले नसल्याचे स्पष्ट केले। जीन्स घातल्याच्या रागातून पुण्याच्या सहकार नगर भागात 33 वर्षीय महिलेला सासू, दीर आणि मुलीने बेदम मारहाण केली। या मारहाणीत महिलेचा हात मोडला असून तिला गंभीर अवस्थेत ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पीडितेच्या तक्रारीवरून सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। मुंबईत नववर्षाची सुरुवात अनपेक्षित पावसाने झाली। हवामान खात्याने थंडीचा अंदाज दिला असताना सकाळी अचानक पावसामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली। दक्षिण मुंबईत जोरदार तर उपनगर व नवी मुंबईत हलका पाऊस झाला असून पावसानंतर थंड वारे वाहत तापमानात घट झाली आहे। मुंबईतील सांताक्रूज पूर्व येथील कलिना परिसरात नवीन वर्षाच्या रात्री धक्कादायक घटना घडली। लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका महिलेनं चक्क आपल्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची घटना घडली आहे। हल्ला केल्याने 44 वर्षीय पुरुष गंभीर जखमी झालाय। या प्रकरणी वाकोला पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे। भांडूप पश्चिम येथे झालेल्या बेस्ट इलेक्ट्रिक बस अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला। तांत्रिक बाबींच्या गोंधळामुळे अपघात झाल्याचे समोर आल्याने बेस्टने सर्व चालकांना इलेक्ट्रिक बसचे विशेष प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। याबाबतचे निर्देश बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।